आणि ताईंनी प्रस्तावना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या। ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या, माझ्या मनात होतं की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात, त्यामुळे आता ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत, त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील। खरं तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या या विकासाचा इतिहास सांगितला। दुर्दैवाने इतकं महत्त्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं होतं, कुठेतरी खंडित होत होतं। आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे, रिस्टोरेशन झालं पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी सुरू केला। आणि भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो।